बाहेरून घरात आल्यानंतर मोठ्यांची पहिली ऑर्डर, हातपाय स्वच्छ धुवून घ्या आणि मग पुढची कामं करा. हातपाय न धुता कुठेही फिरायचं नाही. खेळून आल्यानंतर आईचा हमखास ओरडा, पहिल्यांदा स्वच्छ हातपाय धुवून घे. बरोबर का नाही? याचं कारण हातापायांवर असणारे असंख्य जीवाणू किंवा बॅक्टेरिया. पण काहींचा असा समज असतो की आंघोळ करताना हातापायांवरून पाणी घेतलं म्हणजे झालं एकदाचं. तुम्ही असे आहात का? मग हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तज्ज्ञांच्या माहितीनुसार पायावर झूम करून पाहिलं तर त्वचेवर प्रति स्क्वेअर सेंटीमीटर 10,000 ते 10 लाख बॅक्टेरिया असतात आणि पायांवर यांचं प्रमाण खूप जास्त असतं. मग पाय किती वेळा धुतले पाहिजेत? चला तब्येत पाणीच्या या व्हिडिओमध्ये जाऊन घेऊया. बरं, हा व्हिडिओ पाहण्याआधी ते मोजे जरा धुवायला टाका बरं. 2-3 दिवस नक्की झाले असतील नाही? आता आपण जाणून घेऊया पायांवर बॅक्टेरिया नक्की असतात कुठे. आंघोळ करताना आपण डोकं, केस, चेहरा, मान, पाठ, पोट, हात यांच्याकडे खास लक्ष देतो. बरोबर का नाही? बरं, उद्या नक्की ऑब्झर्व करा. आंघोळ करताना सरासरी 90% वेळ या अवयवांना मिळतो आणि पायांना फारसा वेळ मिळत नाही किंवा मिळाला तर अगदी फक्त पाण्यानेच त्यांची आंघोळ होते. त्यामुळे पायांवर बॅक्टेरिया आपलं घर करून बसतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, संशोधकांच्या माहितीनुसार आपल्या स्किनवर प्रति चौरस सेंटीमीटर 10,000 ते 10 लाख बॅक्टेरिया आढळून येतात. त्वचेवरील उष्ण आणि ओलसर भाग, उदाहरणार्थ पाय, या सूक्ष्मजीवांसाठी अत्यंत उत्तम ठिकाण मानलं जातं. तिथे सर्वाधिक बॅक्टेरियांची वस्ती असते. पाय कोरिनेबॅक्टेरियम आणि स्टॅफिलोकोकस या बॅक्टेरियांसाठी आदर्श निवासस्थान आहे. तर बुरशीसाठी देखील घामट पाय म्हणजे नंदनवनच म्हणावं लागेल. ॲस्परगिलस, क्रिप्टोकोकस, एपिकोकम, रोडोडोरुला, कॅन्डिडा आणि इतर बुरशींच्या प्रजाती मोठ्या प्रमाणावर पायांवर आढळतात. खरं तर मानवी शरीराच्या कोणत्याही भागाच्या तुलनेत पायांवर सर्वाधिक प्रकारच्या बुरशी आढळतात. तर 2014 मध्ये झालेल्या एका अभ्यासात संशोधकांनी 16 व्यक्तींच्या पायांचे स्वॅब घेतले आणि त्यात असं आढळलं की पायाच्या तळव्यांवर आढळणाऱ्या जीवाणूंपैकी 98% हे स्टॅफिलोकॉसी या प्रकारातील होते. या अभ्यासाने हा निष्कर्ष काढला की पायांच्या दुर्गंधीची तीव्रता जीवाणूंच्या संख्येशी संबंधित असते. मग पाय दिवसातून किती वेळा धुवावेत? बाहेरून आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. युकेच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसेसच्या माहितीनुसार दररोज किमान एकदा तरी पाय धुतले पाहिजेत आणि शक्य असल्यास जंतुनाशक साबण वापरला पाहिजे. पाय स्वच्छ धुतले नाहीत तर त्यांना घाण वास येण्याची शक्यता असते. मग आपण पाय स्वच्छ ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे? नखं लहान आणि स्वच्छ असली पाहिजेत. पायांसाठी पावडरचा वापर करावा. कॉटन किंवा लेदरचे मोजे आणि बूट घालावे. शूज पुन्हा वापरण्या अगोदर त्यांना व्यवस्थित वाळू द्यावं. मग काय करू नये? सलग 2 दिवस एकच मोजांचा किंवा बुटाचा वापर करू नये. शूज खूप टाईट घालू नये. सार्वजनिक ठिकाणी म्हणजे स्विमिंग पूल किंवा जिम मधील शॉवरमध्ये अनवाणी अजिबात चालू नये. पाय स्वच्छ न धुतल्यामुळे अनेक आजार देखील होण्याची शक्यता असते. म्हणूनच अमेरिकेची सर्वोच्च आरोग्य संस्था CDCच्या माहितीनुसार ॲथलीट्स फूट, मधुमेह, बुरशीजन्य संसर्ग आणि हुकवम या समस्या स्वच्छतेशी संबंधित आहेत. त्यामुळे योग्य स्वच्छता राखल्यास या समस्या आपल्याला सहज टाळता येऊ शकतात. पाय स्वच्छ आणि कोरडे ठेवणं, योग्य प्रकारचे शूज आणि मोजे घालणं, तसंच सार्वजनिक ठिकाणी अनवाणी चालण्याचं टाळणं या महत्त्वाच्या सवयी आहेत. तर CDCच्या माहितीनुसार रिंगवर्म किंवा हुकवर्म यामुळे देखील संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे पायांची योग्य काळजी ही प्रत्येकाने घेतली पाहिजे. तर BBCशी बोलताना युकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ हलमधील डॉक्टर होली विल्किन्सन सांगतात, पाय विशेषतः बोटांच्या मध्ये ओलसर, आर्द्र आणि उष्ण वातावरण असतं. त्यामुळे तो सूक्ष्म जंतूंसाठी वाढीचं योग्य ठिकाण ठरू शकतं. ही समस्या अधिक गंभीर होते कारण बहुतांश लोक आपल्या पायांना मोजे आणि शूजमध्ये बंद ठेवतात. त्यामुळे आर्द्रता आतच अडकून राहते. मग पुढे संशोधनामध्ये नक्की आढळून काय आलं? एका अभ्यासात संशोधकांनी 40 स्वयंसेवकांच्या पायांच्या तळव्यांचे नमुने घेतले. त्यातून असं आढळलं की पाय धुण्याने जीवाणूंच्या संख्येवर मोठा परिणाम होतो. जे दिवसातून 2 वेळेला पाय धुत होते त्यांच्या त्वचेच्या प्रति चौरस सेंटीमीटरवर सुमारे 8,800 जीवाणू आढळले.
तर जे लोक एक दिवस आड पाय धुत होते त्यांच्या पायांच्या तळव्यांवर प्रति चौरस सेंटीमीटर 10 लाखांहून अधिक जीवाणू आढळले. मग पायाला घाण वास नक्की कशामुळे येतो? मिळालेल्या माहितीनुसार पायाच्या तळव्यांमध्ये त्वचेच्या प्रति चौरस सेंटीमीटरवर 600 स्वेट ग्लँड्स किंवा ज्याला आपण घामग्रंथी म्हणू शकतो त्या असतात, ज्या शरीराच्या इतर कोणत्याही भागापेक्षा जास्त आहेत. घामाला स्वतःचा वास नसला तरी त्यात मीठ, साखर, जीवनसत्व आणि अमायनो ॲसिडचं पोषक मिश्रण असतं. हे मिश्रण तिथे राहणाऱ्या जीवजंतूंसाठी अन्नाचा एक भरघोस स्रोत असतं आणि याच ठिकाणी खूप जीवाणू असतात. त्यामुळे आपल्या पायांना घाण वास येतो. तज्ज्ञांच्या माहितीनुसार पायांच्या बोटातील जागा स्वच्छ केली पाहिजे. त्या ठिकाणी बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता ही सगळ्यात जास्त असते. न्यूयॉर्कच्या माउंट सनाई हॉस्पिटलचे त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर जोशुआ झिंचर सांगतात, यामुळे खाज सुटणं, सूज येणं किंवा तीव्र दुर्गंधी येऊ शकते. त्वचेचं संरक्षणात्मक आवरण कमकुवत झाल्यास सूक्ष्मजीव त्वचेत शिरण्याचा धोका वाढतो आणि सेल्युलायटिस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अधिक गंभीर संसर्गाला कारणीभूत ठरू शकतो. मग यावेळी मधुमेह असल्याने काय करावं? तर तज्ज्ञांच्या माहितीनुसार जर तुम्हाला नियंत्रणात नसलेला मधुमेह असेल तर पायातील नसांमध्ये नुकसान होऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला पायांची संवेदना नीट जाणवणार नाही. फक्त पाय धुण्याच्या क्रियेमुळे तुम्हाला लहान खरचटणे, कोरडेपणा किंवा इतर छोटं नुकसान दिसू शकतं, जे संसर्ग होण्यास कारणीभूत ठरू शकतं. त्यामुळे आंघोळ करताना पायांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि हे YouTube चॅनल लवकरात लवकर लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा.